नदी काठावरील अद्भुत श्री सोमेश्वर उमामहेश्वर देवस्थानात महाशिवरात्री उत्सवाची पर्वणी। तेलंगणा राज्यातील नंदीपेट मंडल जिल्हा निजामाबाद परिसरातील गोदावरी नदीच्या पवित्र काठावर वसलेले ग्राम उमेडा येथील श्री सोमेश्वर उमामहेश्वर देवस्थान हे मंदिर श्रद्धा, परंपरा आणि अद्भुत नैसर्गिक सौंदर्याचे अनोखे संगम मानले जात आहे। दरवर्षी पावसाळ्यात मुसळधार पावसामुळे पोचमपाट धरणातील पाणी वाढून हे प्राचीन मंदिर पूर्णपणे पाण्यात बुडते। मात्र पाणी ओसरल्यानंतर महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले होते। या अद्वितीय परंपरेमुळे महाशिवरात्र व त्यानंतरच्या दिवशी येथे लाखो भाविकांची प्रचंड गर्दी उसळते। सुमारे 400 वर्षापासून ही परंपरा अखंड सुरू असल्याची माहिती स्वामी लोलप्पा यांनी दिली। कार्तिक महिन्यात येथे गंगा पूजन व दीपोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो। मंदिर पाण्यात बुडालेले असतानाही काही श्रद्धावान भाविक पाण्यातून मार्ग काढत दर्शन घेतात। विशेष म्हणजे दीपमाळेचे पाण्यात पडणारे तेजस्वी प्रतिबिंब पाहून भाविकांच्या डोळ्याचे पारणे फिटते। महाशिवरात्री महोत्सव 2026 निमित्त दिनांक 14 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2026 दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। येथील शिव मंदिराचा मुख्य कार्यक्रम दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी असून महाशिवरात्री दिनी विशेष पूजा, अभिषेक व धार्मिक सोहळे भक्तिमय वातावरणात पार पडणार आहेत। या पवित्र उत्सवात सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्राम उमेडा येथील ग्रामस्थ आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। हे मंदिर याला उमामहेश्वर मंदिर असं म्हणतात। हे उमामहेश्वर मंदिर म्हणजे याचं एक चरित्र कसं आहे म्हणजे हे लई जवळजवळ 400-500 वर्षाचं एक मंदिर आहे। याच्यामध्ये पाण्यामध्ये पोचमपाटचं पाणी येण्याकडून त्याच्याकडे 6 महिने पाण्यामध्ये राहते। करेक्ट शिवरात्रीला पुन्हा निघते बाहेर। शिवरात्रीला छान मोठं जत्रा होते इथं। त्याच्याकरता तिथं पुरा हे गावचे लोक गाव कमिटी पुरा हे होऊन पुरा शिवरात्र करतात। छान गंगा भोवताली पोलीस राहतात। आंघोळी करण्याकरता जागृता करता पोलीस बी ठेवते आम्ही इकडे। किती लोक येऊ शकतात, जवळजवळ 1 लाख 2 लाख जवळपर्यंत मंदिर लोक इथं येतील असं एक या महादेवाचं एक चर्चा आहे।